नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोल्युशन अकॅडमी मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर मी आज 2 गणित घेणार आहे. त्या गणिताची उत्तरं एकदम शॉर्टेस्ट मेथडनं कशा पद्धतीनं आपण काढू शकतो याची उत्तम उदाहरणं तुम्हाला दाखवित आहे पर्सेंटेज टॉपिकचे. आणि जे उदाहरणं घेतलेले आहेत ते दोन्ही उदाहरणं एमपीएससीचे विचारलेले प्रश्न आहेत. बघा तर मित्रांनो, आपल्या समोर एक प्रश्न आहे. राजूचा पगार अगोदर 10% कमी झाला, नंतर तेजीमुळे 20% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ होईल, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. सपोज मूळचा पगार 100% असणार आहे. कितीही असला तरी 100%च्या वरती काही नसणार आहे. मग मूळचा पगार जर 100 असेल, सुरुवातीला 10% कमी केलेला असेल, तर 90 घेऊया. 100 10 कमी झाले, 90 झाले. मग कितीवर 10 कमी झाले, तर 100 झाले. आता पुन्हा काय झालेलं आहे, 20% वाढवलाय. 100 20% वाढवलेला असेल तर 120 होणार आणि भागाकारात किती येणार आहेत, तर 100 येणार आहेत. ओके, याच्यात काही डाऊट नसणार आहे. तर कॅन्सलायझेशन करायचं बघा मित्रांनो. 100 कॅन्सल होतील. 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल होतील. 92 108 ह्या पद्धतीनं ह्या प्रश्नाचं उत्तर बघा. 100 8 जास्तीचे दिसत आहेत, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर 8% काय झालेली असणार आहे, तर वाढ झालेली असणार आहे. अशा पद्धतीचं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. आता ह्या प्रश्नाला आपण वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, तर 100% सॉल्व्ह करू शकतो. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करूयात. तर समजा सुरुवातीला 10% कमी झालाय, नंतर 20% कमी झालेला असेल, तर प्लस मायनस ह्या दोन्हीचं जर आपण केलं, बघा +10 ह्या ठिकाणी उरतील. आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला 1 × 2, तर गुणाकार 2 येणार. आणि प्लस मायनस यांचा गुणाकार केला तर मायनस येणार आहेत. मायनसचं चिन्ह द्या. +10 मधून -8 गेले तर +8 राहतील. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 असणार आहे, जे की उत्तर 8 आहे. ओके मित्रांनो, ह्या पद्धतीचाच पुढचा एक प्रश्न आहे बघा मित्रांनो. आपण बघूयात. पुढचा प्रश्न ह्याच पद्धतीने दिलेला आहे बघा. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळे 30% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ होईल, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, कशा पद्धतीने ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचा आहे. सुरुवातीला कन्सिडर केलं 100 आहे. नंतर 10% कमी केलेला आहे, म्हणजे 90 झालंय. भागाकार 100. आणि पुन्हा काय झालेलं आहे, 30% वाढवलेला असेल तर 130. भागाकार 100 100 100 कॅन्सल. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल. 93 117 होतात. ह्या प्रश्नाचं उत्तर 100पेक्षा 17 जास्त, ऑप्शन नंबर 1 मध्ये असणार आहे. ओके. परंतु आपण वेगळ्या पद्धतीने याला सॉल्व्ह केलं तर बघा, सुरुवातीला 10% जर कमी केलेला असेल -10, त्याच्यानंतर 30% वाढलेला असेल तर +30. आता हे प्लस मायनस जर केलं आपण तर +20 येणार आहे. आणि ह्या दोन्हीचा जर गुणाकार केला 3 1 3, मात्र कोणते मायनसचे 20 प्लस मधून जर -13 जर वजा जर केले आपण, तर प्लसचे काय भेटतील आपल्याला, 17 भेटतील. हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला ह्याच पद्धतीनं जर प्रश्नाची उत्तर पाहिजे असतील, तर नक्कीच सोल्युशन अकॅडमीला तुम्ही व्हिजिट करा. आणि मित्रांनो, सध्या पोलीस भरतीचं खूप मोठं वारं आहे आणि पोलीस भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे. पोलीस भरती असेल किंवा त्याच्यानंतर बघा मित्रांनो, वनरक्षक असेल किंवा त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं मित्रांनो, दारूबंदी असेल किंवा आपल्यात सगळ्यात महत्त्वाची पोलीस भरती आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जर आपण पाहिलं तर तलाठी भरती आहे. ही तलाठी भरती देखील लवकरच येणार आहे. त्यासोबतच नगर परिषद देखील येणार आहे. या सगळ्या परीक्षा असतील किंवा सरळ सेवाच आपण डायरेक्ट म्हणूयात, किंवा रेल्वेच्या काही परीक्षा आहेत, ज्या की आता लवकरच आपल्या समोर येऊन धडकतील. त्या परीक्षेची जर तयारी करायची असेल, तर नक्कीच सोल्युशन अकॅडमी सोबत तुम्ही आजच संपर्क करा आणि आजच्या डेटमध्येच तुम्ही अटॅच व्हा. बघा मित्रांनो, खूप मोठी टीम आहे. गणित व बुद्धिमत्ता मी स्वतः शिकवत आहे. त्याच्यानंतर मराठीला 2 फॅकल्टी, थोरात सर आणि लोणीकर मॅडम आहेत. सामान्य ज्ञानासाठी, इतिहासासाठी पद्मा मॅडम आहेत. राज्यघटनेसाठी सीमा मॅडम आहेत. भूगोलसाठी जाधव सर आहेत. विज्ञानासाठी मी स्वतः आहे. आणि करंट अफेअर्ससाठी गेस्ट लेक्चर येत असते. तो आता वाट कसली बघताय, थांबायचं नाहीये. तारीख लक्षात ठेवा मित्रांनो, 2 जून. 2 जून पासून आपण नवीन बॅच सुरू करत आहोत. टाइम पण लक्षात ठेवायचं, 10 ते 1 नक्कीच यायचं आहे. तुम्ही एकदा येसाल तर तुमचे मित्र असतील, तुमचे कोणीही नात्यातील व्यक्ती असतील, त्यांना तुम्ही मात्र सोल्युशन अकॅडमी शिवाय कुठेही अटॅच होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि नक्कीच एकदा व्हिजिट करा. ओके, थँक्यू, बाय बाय.